ज्ञान निंदे स्नेहक्युम काही क्यूम लावून एकलं आणि त्याला पवईला ड्रॉप केला आणि मग ते कच्चे अर्धे मुर्दे तळलेले बोंबील खाऊन त्यांनी असं विचारलं लग्न करशील का माझ्याशी. तर तो असं म्हणाला तुम्ही काय असं नवीन सांगत नाही आज जे ऑलरेडी लोकांना माहिती नाही आहे. हा कोण उद्धट माणूस आहे असं का बोलतोय तो आपल्याशी. आधीनं मला एवढा असं जेलसी राग असं जे टिपिकल आपण गर्लफ्रेंड झोनमध्ये असतो तेव्हा असं व्हायचं आणि आता मजा येते तेव्हा. नमस्कार. आपली सोशल वाहिनी अर्थात असोवा प्रस्तुत बिहाइंड द सक्सेसच्या सीझन 3च्या 3ऱ्या एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण अशा गेस्टला भेटणार आहोत जी आहे अत्यंत थेट आणि धीट. सो प्रथेप्रमाणे तिच्या माहेरच्या नावाने मी तिला आता बोलवणार आहे जे आहे नेहा मदन जोशी. हॅलो. 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 तर नेहा मदन जोशी काय वाटलं ऐकून? मी माझं लग्नानंतर नाव बदललंच नाहीये. मी अजून नेहा मदन जोशीच आहे आणि प्राऊडली सो. ग्रेट. बट हा कोणी अशी हल्ली नाही महाराज नाही इंट्रोड्यूस पटकन करताना तसं चिन्मयची करून देत बायको. नाही. सो नेहा मदन जोशी ही चिन्मयच्या बायकोची उखाणातून कशी ओळख करून दे? सो देयर इज अ वुमन बिहाइंड द सक्सेस ऑफ एव्हरी मॅन. चिन्मय माझा हिरो, मी त्याची बिगेस्ट फॅन. ओ माय गॉड. हे आत्ता या क्षणी तयार झालेलं आहे आणि ते कमाल आहे. तुझं बालपण, तुझी फॅमिली त्याच्याबद्दल काही सांगशील? माझं बालपण ना असं खूप स्कॅटर्ड ओव्हर द प्लेस झालेलं आहे. सो माझा जन्म डोंबिवलीचा, माझं मेजर चंक ऑफ ग्रोईंग अप गुजरातमध्ये झालंय आणि मग नंतर ठाणा आणि बालपणाच्या सगळ्या सुट्ट्या पुण्यात. सो असं इट्स स्कॅटर्ड ऑल ओव्हर. पण म्हणजे बाबांची बदली किंवा अशा? हा, म्हणजे बाबा माझे अशा प्रोफेशन मध्ये होते की त्यांची म्हणजे ही शिफ्टेड जॉब्स. ओके. त्यामुळे मी माझं सगळं स्कूलिंग गुजरातमध्ये झालं. पण बाबा पुण्याचे, त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्या, गणपती सगळं सदाशिव पेठेत. आणि माझं कॉलेज पण 12वी मी फर्ग्युसन मधनं केलं. त्यामुळे सो ते सगळं खूप सगळं स्कॅटर्ड आहे. आणि तू फर्ग्युसन मध्ये 12 आणि नंतर? सो देन आय डिड माय बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. मग मी एक्सटर्नली मी ठाण्याला येऊन केलं. सो आणि या सगळ्यात तुझी चिन्मयची ओळख कधी, कुठे, कशी झाली? सो चिन्मयची आणि माझी ओळख खूप फिल्मी पद्धतीत ऑनलाईन झाली आहे. सो वी मेट ऑन ऑर्कुट. तेव्हा ऑर्कुट होतं. हो, आय नो. जगाला पहिल्यांदा असं डिस्टन्स आणि टेस्टिमोनियल्स सगळ्यांच्या बाबतीत. सो ऑर्कुट वरती ओळख झाली. आणि मी ना तेव्हा एका डॉक्युमेंटरीवरती मी आणि माझे काही मित्र काम करत होतो. सो द स्क्रिप्ट आय हॅड रिटन, पण मी ते इंग्लिशमध्ये लिहिलेलं. अच्छा. अँड देन वी डिसाइडेड टू डू इट इन मराठी. तर ते इतकं ट्रान्सलेट करणं ते सगळं मला जमणार नव्हतं आणि माझे सगळे फ्रेंड्स नॉन महाराष्ट्रीयन होते. सो तर माझी एक मैत्रीण तिने असं मला सांगितलं की व्हाय डोंट यू कॉन्टॅक्ट हिम. म्हणलं अरे कशाला तो मला. येस. सो माय फॅमिली वॉज ऑलवेज इज बिग फॅन. म्हणजे असंभवमुळे तेव्हा असंभव सुरू होती. अच्छा, इतक्या लेटर? येस येस. आणि मग ती बोली मेल तर करून बघ तू, म्हणजे कदाचित काय माहिती. सो मी मेल केलं त्याला आणि त्याने ते स्क्रिप्ट वाचलं. आणि मग जेव्हा एक 15-20 दिवसांनी खूप असं हिंमत करून परत मी त्याला फोन केला. म्हणलं तुम्हाला कसं वाटलं ते स्क्रिप्ट? तर तो असं म्हणाला तुम्ही काय असं नवीन सांगत नाही आज जे ऑलरेडी लोकांना माहिती नाही आहे. म्हणलं हा कोण उद्धट माणूस आहे असं का बोलतोय तो आपल्याशी. आणि मग अशी ती ऑनलाईन मैत्री वाढली. सो आम्ही 1 महिना फक्त एकमेकांशी चॅटवरती बोलत होतो. वी हॅड नॉट इवन मेट इच अदर. आणि आम्ही जेव्हा भेटलो तर पहिली भेट आणि दुसऱ्या भेटीत चिन्मयने मला लग्नासाठी विचारलं. अँड देन आफ्टर दॅट 2 years वी गॉट मॅरिड. अर्थात काहीतरी खूप वेगळंच बघितलं असणार आहे त्यांनी तुझ्यात, म्हणून हे सगळं. पण या सगळ्यात घरून मग काही तुझ्या घरून तर ते मस्ट बी व्हेरी हॅपी ना. आणि त्याच्याकडून पण सगळं ओके होतं? येस येस येस. निवांत लग्न झालं, त्याच्यात काही अडथळा आला नाहीये? तिकडेच काही नाही ड्रामा. पण लग्न झाल्यानंतर 2 वर्ष अर्थात तुम्ही बोललाय, सगळं केलंय, पण
एकत्र राहायला लागल्यानंतर मे बी, आणि दोघेही स्ट्रॉंग हेडेड आहात, कारण की म्हणून मी विचारतेय. तर तो नाहीये तुझ्या समोर नाहीये. नाही, तो स्ट्रॉंग हेडेड असा नाहीये, बट हां म्हणजे ही इज व्हेरी फर्म ऑन त्याला जसं हवं तसंच, म्हणजे त्याचे विचार. इट्स नॉट इझी टू इन्फ्लुएन्स चिन्मय, बट आमच्या घरी मी स्ट्रॉंग हेडेड आहे. पण चिन्मय खूप विसराळू आहे ना. हो, हे आम्हाला कळलेलं आहे. तो ते कसं डील करतेस, आणि त्याचे काही किस्से असतील तर प्लीज ऐकायला आवडतील. तो खूप विसराळू आहे. म्हणजे चिन्मय फ्लाईट तिकीट्स तो अशी 4-5 महिन्यानंतरची काढतो. जेव्हा आपण एअरपोर्टवरती उभे असतो तेव्हा आपल्याला कळतं की आजची आपली फ्लाईटच नाही आहे, ह्यानी 4 महिन्यानंतरच काढलेलं आहे तिकीट. किंवा तो सिनेमाला आपल्याला नेतो आणि तो 31 तारखेला आपल्याला नेतो, पण तिकीटं 30चीच असतात, त्यामुळे आपण बसून आपल्याला उठून परत यावं लागतं. किंवा मग तो म्हणजे मला मुलीच्या शाळेतनं एकदा फोन आला की सरांचा एक चेक आलेला आहे. म्हणलं हां. तो नाही ऑनर होऊ शकत का? सरांनी मराठीत सही केली आणि च वरती वेलांटी द्यायलाच विसरलेत ते. चिन्मय झाला होता ते मुळात. नाही, तो विसरलाय, ते विसरलाय, तो विसरतो, तो विसरून जातो सगळं. पण नाव यू आर ओव्हर, म्हणजे आता काही त्याचं वाटेन असं झालंय. चिन्मय इतक्या गोष्टी करतो, काय काय, म्हणजे तो सुपर बिझी असतो. सो ते कधी तुला म्हणजे त्याचा त्रास होतो किंवा अफेक्ट करून घेतेस का आता त्याच्या पुढे आली आहेस तू? हां, मला आधी चिडचिडबाजी व्हायची, पण आता तो, कारण तो इतकं काम करतो की आता ते मला असं म्हणजे नाव आय हॅव मूव्ड फ्रॉम इरिटेशन टू ऑ, की हा माणूस कसं हे करतोय. कारण तो एका वेळेला 4-4 शोज करतो. तो त्याच्या रायटिंग डेस्कवरती एका वेळेला 3-4 पुस्तकं असतात, तो ती सायमल्टेनियसली वाचत असतो. तो अनेक सिनेमे बघतो घरात, नॉट जस्ट द वन्स दॅट ही लाईक्स बट ऑल्सो द वन्स टू लर्न फ्रॉम ऑर टू ऑब्झर्व. म्हणजे त्याच्या रिकाम्या वेळातही तो कामच करतो. येस, ही इज सो म्हणजे पॅशनेट अँड फोकस, पॅशनेट अँड हार्ड वर्किंग, खूप हार्ड वर्किंग. तो आहेच. यू चोज टू बी अ होम मेकर ना तुला. येस, आणि ऑफकोर्स तू वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेस. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की तुझ्या इन्स्टा बायोमध्ये तू मल्याळी आहेस असं लिहिलंय. तर ती काय गंमत आहे ते जाणून घ्यायला आवडेल, आणि अर्थात तुझी जी बाजू आहे दुसरी होम मेकरची ती जाणून घ्यायला. सो माझी चिन्मयशी ओळख झाली तेव्हा मी जॉब करत होते. अच्छा. पण मग हा कॉन्शियस डिसिजन होता की बिकॉज त्याचं प्रोफेशन एवढं डिमांडिंग आहे की वर्किंग आवर्स फिक्स नाही आहेत, अँड वी वॉन्टेड टू स्टार्ट अ फॅमिली सून. सो माझं असं होतं की देन आय वॉन्ट टू बी ॲट होम. मला ते म्हणजे चिन्मय जेव्हा मोकळा असेल तेव्हा माझ्याकडे तो वेळ हवा. बट दॅट टाइम मी असं नाही सांगू शकत की आज मला सुट्टी नाही किंवा आज माझ्याकडे वेळ नाही आहे. सो आय डिसाइडेड टू बी ॲट होम. आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफी ऑल्सो मग ते जसं चिन्मयचं शेड्यूल सांभाळून मला जसं मिळतं तसं. बट ही इज व्हेरी काय म्हणतो मी, चिन्मय एवढा सपोर्टिव्ह हजबंड मी बघितलाच नाही, हू टेक्स सो मच प्राईड इन हिज वाईफ्स पॅशन अँड हॉबीज, अँड सो ही कम्स अलॉंग विथ मी एव्हरीवेअर व्हेनेव्हर ही हॅज टाइम. हे थोडं उलट बिहाइंड द सक्सेस चालू आहे, पण हरकत नाही. माझ्या सगळ्या वाईल्ड लाईफ सफारीजवरती, स्ट्रीट फोटोग्राफी असो कुठेही, तो इतक्या पॅशनेटली येऊन सकाळी 4 वाजता उठून त्या सगळ्या सफारीज अटेंड करतो. तो ही तुला तर तो सपोर्ट करतोच. मुलांच्या बाबतीत बाबा म्हणून तो कसा आहे, काय का तुझी चिडचिड आता होत नाही, मुलांची होत असेल ना कदाचित, की बाबा पाहिजेच किंवा नाही? मला आमची मोठी मुलगी इरा, ती इज चिन्मय झेरॉक्स कॉपी, त्यामुळे ती इतकी शांत आणि समजूतदार, शी लाईक अ डिवाइन चाइल्ड. त्यामुळे तिला ते आणि तिला लिहायला आवडतं. खूप मच्युअर आहे तिच्या एजच्या ह्याच्याने, खूपच. मी जेवढी भेटले तिला, म्हणजे तिला आता शाळेत 9वीत तिला जे विषय निवडायचे आहेत 9वी-10वी साठी, ते पण तिने इतके, शी इज चोजन हिस्ट्री अँड लिटरेचर, आणि तिला ते इतकं वाचन आणि लिखाण एवढं आवडतं. त्यामुळे ती पूर्ण बाबा आहे. त्यामुळे तिला ते शी इज जस्ट एन ऑफ बाबा. आणि जहांगीर तर जहांगीर इज मी. चिन्मय मांडलेकरची बायको असण्याचे जेवढे प्रोज आहेत तेवढेच काही कॉन्स आहेत का, ते काही फेस करा. म्हणजे जसं ट्रोलिंग हा एक भाग आहे जो म्हणजे तुझी इच्छा नसताना पण तुला काय किंवा तुझ्या मुलांना हे फेस करावं लागतं बिकॉज यू आर चिन्मय मांडलेकर्स वाईफ. तसे अजून काही ॲस्पेक्ट आहेत का की ज्याच्यामुळे कधी कधी असं वाटतं की काहीतरी अजून हे दुरुस्त व्हायला पाहिजे, हे, किंवा मी काही वेगळं करू शकते का ह्याच्यामध्ये?
हां म्हणजे आय एम व्हेरी ॲक्टिव्ह ऑन सोशल मीडिया. Oh, I know. I really like to voice my opinion. But काय होतं की because of Chinmay, his choice of films or his opinions, every time काही लिहायचं असेल तेव्हा आता विचार येतो मनात की ह्याचा वेगळा शब्द शोधूया, जे माझी पर्सनॅलिटी नाही आहे. Correct. मी जे मनात येईल ते आय एम नो फिल्टर पर्सनॅलिटी. इंट्रोड्यूसच तसं केलंय धीट आणि थेट, आणि ते खरंच आहे म्हणजे जेवढी मी तुला ओळखते. पण आता ते मला थोडं खटकतं की म्हणजे पीपल हॅव स्टॉप टू लुक एट मी ॲज मी अँड इट्स ऑलवेज चिन्मय's वाईफ आणि चिन्मयचे चॉईसेस अँड सो दोज आर. सो इट इज अफेक्टिंग, म्हणजे उलट्या बाजूने होत आहे. चिन्मयची बायको असल्यामुळे तुला अफेक्ट होण्यापेक्षा तुझ्या मतांमुळे तुला भीती वाटते की चिन्मयच्या कामामध्ये परिणाम किंवा आपण उगीच बोलल्यामुळे देर शुड बी अ बॅकलॅश बिकॉज आपण काहीतरी बोललो, त्यामुळे ते थोडं दॅट्स ओके, दॅट्स पार्ट ऑफ द गेम. बरं, आता थोडा विनोदी बाजूला येऊयात की बोंबलाचं कालवण हा काय किस्सा आहे? हे काय म्हणजे Who told you all this? आय एम शुअर यू मस्ट बी नोईंग माय सोर्स, पण तरी. बोंबलाचं कालवण नाही, तळलेले बोंबील होते. अच्छा, ओके. सो त्याला मी ना जेवायला बोलवलं. तो दिवस जेव्हा त्यांनी लग्नाला विचारलं मला लग्नासाठी, ते खाऊन विचारलं त्याने. सो वी मेट आणि त्याचा आमची भेट झाली आणि दुसऱ्या दिवशी फोन आला की मला परत भेटशील का? म्हणलं ओके. आणि मी त्याला घरी जेवायला बोलवलं आणि आय मेक गुड सी फूड, व्हेरी गुड. पण ओव्हरऑलच स्वयंपाक खूप सुंदर करते, सुगरण. आय कॅन सी दॅट. आता खायला नाही मिळालंय पण बघू. पण त्या दिवशी काय माहिती ना, ते बोंबील कच्चे राहिले, थोडे तळले नाही गेले नीट. म्हणजे ते अगदीच कच्चे नव्हते पण म्हणजे वन कुड टेल. तर त्याने ते खाल्ले गपचूप. आणि मग मी त्याला सोडायला पवईला गेले होते आणि मी त्याला पवईला ड्रॉप केला आणि मग ते कच्चे अर्धे मुर्दे तळलेले बोंबील खाऊन त्याने असं विचारलं, लग्न करशील का माझ्याशी? म्हणलं ठीक आहे. बोंबील खाऊन त्याने विचारलंय म्हणजे खरं तर तो धीट आहे. तू चूज केलंस, तू म्हणालीस की लग्न झाल्यामुळे तुला यू वॉन्टेड टू स्टार्ट अ फॅमिली, म्हणून तुझा निर्णय होता की तू घरी थांबशील आणि ते सगळं करशील. पण गिव्हन अ चॉईस, समजा तू ते करत नसतीस तर तू जॉब कंटिन्यू केला असतास? येस. समजा 20 वर्षाच्या नेहाला तुला जर काही सांगायचं असेल किंवा काही शिकायचं असेल, तिला शिकवायचं असेल, तर काय केलं असतंस? काय सांगितलं असतंस? की दिस इज गोइंग टू पास, सो होल्ड ऑन टू इट. पण तुला आत्ताही ते सांगायची गरज वाटते कधी स्वतःला? आता आय एम मोर माइंडफुल. मुलं जेव्हा झपझप मोठी होताना आपण बघतो ना, तेव्हा ते अजून जाणवतं की तो वेळ जो आपण 20 वर्षाचे असतो ना, कशाचा जास्त सिरियसनेस नसतो. यू थिंक हे सगळं असंच परमनंट राहणार आहे. आता जेव्हा उठताना पटकन गुडघा दुखतो तेव्हा डिस्को मध्ये 6 वाजवलेले आठवतात. सो दॅट आय थिंक. आता मी जेव्हा इरा आणि जहांगीरला, इरा 9वीत आली, जहांगीर 5वीत गेला, तसं वाटतं ओ गॉड आत्ताही असं की एन्जॉय दिस, आत्ता हे एन्जॉय द मोमेंट नाव, लिव्ह बी हिअर. ते सगळ्यांनीच खरं तर स्वतःला सांगितलं पाहिजे ऍट एनी एज खरं तर. पण आता खरी गंमत मला जाणून घ्यायचंय ते म्हणजे मल्याळी हे काय आहे, काय गुपित आहे बाबा? सो लॉकडाऊन ॲक्च्युली इट गोज बॅक टू माय स्कूल डेज. सो मी गुजरातमध्ये शिकले. आय वॉज इन अ कॉन्व्हेंट. तर आमच्या सगळ्या सिस्टर्स व केरलाइट ख्रिश्चन्स. ऑलमोस्ट माझे सगळे टीचर्स पण मल्याळी होते. या सो क्वीन ऑफ एंजल्स कॉन्व्हेंट म्हणून आमची शाळा होती, भरूचमध्ये आम्ही राहायचो. आणि माझ्या प्रिन्सिपलपासनं माझ्या फिजिक्स मॅम सगळ्या दे वर ऑल मल्याळीज. माय बेस्ट फ्रेंड वॉज अ मल्याळी. मोस्ट ऑफ माय फ्रेंड्स वर साऊथ इंडियन्स. सो दॅट तिकडनं ना ते मला असं आत्ता वाटतं की इट वॉज ऑलवेज आय वॉज ऑलवेज अंडर दॅट इन्फ्लुएन्स. आणि समवेअर लॉकडाऊनमध्ये मला चिन्मयनी सांगितलं की नेहा तुला ना यू मस्ट वॉच दिस फिल्म कॉल्ड कुंभलंगी नाईट्स. अँड आय सॉ दॅट. दॅट्स द फर्स्ट मल्याळम फिल्म आय सॉ. म्हणजे इट इज रिसेंट. त्याच्यानंतर झालं. अँड आफ्टर कुंभलंगी नाईट्स आय वॉज ओ माय गॉड. आणि मला झेपतील जमतील तसे अनेक मल्याळम सिनेमे लॉकडाऊनमध्ये असे बघून टाकले. आणि मग माझं असं झालं की नो, देयर इज समथिंग डीपर कनेक्शन. आय वॉन्ट टू नो मोर अबाउट दिस कल्चर. मग मी त्यांच्याबद्दल वाचू लागले, भरपूर पुस्तकं मागवली. मग मला माझे ट्युटर सापडले जे कोटायममध्ये राहतात.
आणि मग ते मला ऑनलाईन सगळं ऑनलाईन, आणि मग ते माझी ट्युशन घ्यायचे आठवड्यातनं 3दा 40-45 मिनटं. मग त्यांनी मला बोलायला शिकवलं, ग्रामर शिकवलं, मी लिहायला वाचायला स्वतः शिकले. हे आत्ता गेल्या 4-5 वर्षात? या 2018 to 2024. ओ माय गॉड. 2020 to 24. कारण की लॉकडाऊन मध्ये. आणि कुंभलंगी इज व्हेरी रिसेंट ना, म्हणजे. पण आता मी म्हणजे यू आर इनटू दॅट कम्प्लिटली. अँड देन व्हेन आय स्टार्टेड डिस्कवरिंग अबाउट द स्टेट, आय रिअलाइज्ड की आपलं जे पॉप्युलर परसेप्शन अबाउट केरला आहे की आलपी आहे किंवा कोची आहे, आय रिअलाइज सो मच मोर टू द स्टेट. बिसाइड्स केरला मला इतकी कोकणाची आठवण करून देतं की इतकं मराठी माणूस रमेल असं इतकं केरळकडे. दे आर सो रूटेड अँड सो अनअपोलॉजेटिक अबाउट देअर कल्चर. जे कोकणातली माणसं पण आहेत, तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही मोठ्या पोस्टवर श्रीमंत, ते गणपतीला गावी जाणार म्हणजे जाणार, काय शिमग्याला जाणार म्हणजे, आणि त्यांना कितीही मोठा माणूस असो तो तिकडे त्या सगळ्यांमध्ये जे करावं लागतं ते सगळं करतो. सो आता आमच्याकडे जेवण जे बनतं ना ते पण मल्याळम म्हणजे केरला क्युझिन बनतं रेग्युलर बेसिस. येस, आय गेट माय स्पायसेस फ्रॉम केरला. माझं हेअर ऑइल, फेस ऑइल सगळं केरळून येतं. भात पण, मट्टा राईस, ब्राऊन. पण मुलं आणि चिन्मय म्हणजे त्यांना आवडतं हे सगळं. त्यांना खूप आवडतं. जहांगीर एरवी इतका फसी आहे जेवायला, पण तो त्याला केरळमध्ये गेलं की जहांगीर किंवा केरळचं जेवण असेल तर जहांगीर तुटून पडतो, त्याला ते इतकं आवडतं. तू घर सांभाळतीयस यशस्वीपणे, तू चिन्मयला सपोर्ट करतेस, तू वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करतेच आहेस, तू मल्याळम शिकती आहेस, आणि अजून काय काय करतेस. प्लीज अजून काय काय तुझ्या बाजू आहेत ते आम्हाला सांग. आमच्याकडे आमच्या 4 मुली आहेत. 4 मुली म्हणजे माझ्या 3 शिजूज आणि माझी एक गोल्डन रिट्रीवर. 5 आहेत खरं. 5वी आहे आमची आफ्रिकन ग्रे पॅरेट, गंगा तिचं नाव. माय गॉड. तर ती 5 जण आणि माझी 2 मुलं, त्यांचा अभ्यास. सो यू आर बेसिकली अ व्हेरी हॅपी होममेकर. यू लव्ह डुईंग ऑल दिस, बट वाईल डुईंग ऑल दिस तू तुझी पॅशन मेंटेन करतेस, ते परस्यू करतेस. त्याच्यामध्ये काही चॅलेंजेस येत आहेत ते करताना? चॅलेंजेस असे येतात की वाईल्ड लाईफ फोटोग्राफी म्हणजे मला असा वेळ नाही आता मिळत. कारण मुलांच्या सुट्ट्या, चिन्मयचे शेड्यूल, परत मला जिकडे जायचं तिकडे मुलांना येण्यात इंटरेस्ट असेलच असं नाही, बिकॉज आता तर ते मोठे होत आहेत. अनेक ठिकाणी माझं असं होतं की इकडे तुम्ही नको यायला, कारण म्हणजे I don't like to risk it also with them because in an open gypsy and all that. So sometimes I myself tell them की नको. So ती माझी फ्रिक्वेन्सी थोडी कमी झालेली आहे. पण मी जितकं वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये मी रमते तितकंच मी थिएटर फोटोग्राफीमध्ये पण रमते. सो मला नाटकाचे फोटोज काढायला खूप आवडतात. इनफॅक्ट वाडा चिरेबंदीचं जे त्रयी झालेलं त्रिनाट्यधारा, त्याचे मी काही फोटोज क्लिक केले होते. त्याच्यावरती वाडाचं जे दायाद नावाचं पुस्तक बनलंय. सो मोस्ट ऑफ दोज पिक्चर्स आर क्लिक बाय मी. सो द कव्हर पिक्चर इज क्लिक बाय मी. सो माय होल किक इन फोटोग्राफी इज, मला इफ आय नो दॅट आय बी एबल टू, हा फोटो मला परत काढता येणार आहे, तर तो मला मजा येत नाही. मला की मला तर ही मोमेंट मी आता ही मिस केली तर मिस झाली, तर मग दॅट्स माय किक. सो चालू नाटकात फोटोज किंवा वाईल्ड लाईफ, यु नो, फ्लेमिंगोजचे फोटो वगैरे असं ते सो आता तू नाटकाबद्दल पण बोललीस आणि त्याच्यावर मला विचारायचं, तू प्रोड्युसर झाली आहेस आता. गालिब हे तुमचं नवीन नाटक ज्याची तू प्रोड्युसर आहे, चिन्मयने ते लिहिलं बसवलं आहे. सो काय त्याच्याबद्दल, काय कसा होता तो एक्सपिरियन्स? हे नाटक चिन्मयनी 10 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे आणि हे चिन्मयचं लिहिलं गेलेलं, आय थिंक दिस इज वन ऑफ माय मोस्ट फेवरेट स्क्रिप्ट्स ऑफ चिन्मय. इट इज अमेझिंग. पण या इट्स व्हेरी एक्साइटिंग. आणि प्रोड्युसर म्हणून काय वेगळे कष्ट करावे लागतात, जास्त लक्ष द्यावं लागतंय, काय कसं? काही नाही, मी आपलं दरप्रयोग जाऊन बघते. पण तू चिन्मय मनापासून फॅन आहेस ना चिन्मय? त्याच्या लिखाणाची, म्हणजे मला नाही वाटत माझ्यापेक्षा अजून कोणी फॅन असेल या जगात चिन्मयच्या लिखाणाचा. वाय नॉट, म्हणजे तो खरंच सुंदर लिहितो, का कोण नसेल, म्हणजे वन ऑफ द बेस्ट. सो त्याच्या कधी अशी वेळ आली आहे का, म्हणजे ऑफकोर्स हे क्षेत्रच असं आहे की अस्थिर आहे, किंवा कधी कधी रायटर्स ब्लॉक ही तर एवढी म्हणजे खरंच ते होऊ शकतं, कारण की माझा नवरा रायटर आहे मला माहिती आहे.
सो या सगळ्या काळात अनेकदा काय तुम्ही लो फील करता किंवा काही सुचत नाही, फायनान्शियली गोष्टी अफेक्ट व्हायला लागतात, तर असे काही चॅलेंजेस तुम्ही फेस केले का? आणि जर तसं असेल तर त्याच्यामधून ओव्हरकम करायला तू काय मदत केलीस चिन्मयला? चिन्मय ना, गॉड हॅज बीन व्हेरी काइंड की ॲज अ रायटर चिन्मय असं माझ्या लग्नानंतर असं कुठचाच म्हणजे फेज नाही आहे की चिन्मयकडे लिखाणाचं काम नाही आहे. चिन्मय इज ऑलवेज ओव्हरबर्डन्ड विथ हिज रायटिंग वर्क. आणि मी ना त्याला म्हणजे हॅट्स ऑफ टू दॅट मॅन. तो आता इथे समजा वरात असेल, वरात तिचा काय गोंगाट असतो, त्या गोंगाटात तो एका कोपऱ्यात बसून शांत लिहू शकतो. त्यामुळे तो इतका तो नोफस आहे की त्याच्या कामाचा स्ट्रेस आय एम शुअर खूप असेल, पण तो घरी आम्ही बघतच नाही. आणि तू फक्तच लिहित नाही ना, तो कामही करतो, तो प्रोड्युसरही करतो, तो डिरेक्टरही करतो, तो 100 गोष्टी करत असतो. पण मला असं वाटतं चिन्मयच्या पर्सनॅलिटीमध्येच एक कामनेस आहे आणि ठहराव आहे. चिन्मय ह्या पृथ्वीवरचा सगळ्यात निरुपद्रवी माणूस आहे. त्याला तो असा बुद्ध आहे. तो खूप ऑपोजिट आहे ना, एक्स्ट्रीम. त्याला कशाचाच फरक पडत नाही. मला सगळ्याचा मला सगळ्याचा फरक, मला माझं सगळ्यावरती काय ते मला बोलायचंय, चिन्मयला नाही. सो तुला सगळ्याबद्दल बोलायचंय, पण चिन्मयला तुझ्याबद्दल काय बोलायचंय, किंवा चिन्मयला तुझ्याबद्दल किती डिटेल मध्ये माहिती आहे हे जरा जाणून घेऊयात. कारण की आम्ही त्याला काही स्पेशल प्रश्न विचारले तुझ्याबद्दल. बघूयात काय उत्तर देतोय. नेहाचा आवडता अभिनेता, उत्तर खूप सोपं आहे, पृथ्वीराज सुकुमारन. अल्टिमेट लव्ह ऑफ हर लाईफ. आम्ही काही दिवसांपूर्वी तिला असं कळलं की पृथ्वीराज त्या एका बडे मिया छोटे मियाच्या प्रमोशनसाठी मुंबईत येऊन गेला. तर ती असं झालं की अरे तू इथे होता, मग आपण कुठे होतो. आय नो, मी तिला हे प्रॉमिस केलं की एक दिवस मी तुझी आणि त्याची भेट करून देईन, मी काही करायला लागलं तरी चालेल मला त्यासाठी. सो पृथ्वीराज सुकुमारन इज हर मोस्ट फेवरेट ॲक्टर. माझ्या मुलांच्या वर्ग शिक्षकांची नावं, जहांगीर आता नवीन शाळेत, म्हणजे तो नवीन इयत्तेत आता 5वीला जाणार आहे, त्यामुळे त्याची शाळा अजून सुरूच झाली नाहीये, त्यामुळे तिथे मी सुटलोय. त्याची शाळा कारण आता जुलैमध्ये सुरू होईल. इराजच्या 9वीच्या क्लास टीचरचं नाव, इफ आय एम नॉट रॉंग, इज मिसबा. अरे वा. कारण मला आठवतं हा विषय काही दिवसांपूर्वीच झाला होता घरात. सो मिसबा या तिच्या क्लास टीचर आहेत. आणि जहांगीरच्या आधीच्या क्लास टीचर त्यांना भेटलोय, कारण आम्ही आता PTMला गेलो होतो. आकांक्षा. अरे वा. मिस आकांक्षा. म्हणजे माझे जर उत्तर बरोबर असतील तरी मी काही फार, याचा अर्थ असा नाही की मी माझ्या मुलांच्या अभ्यासामध्ये खूप इन्व्हॉल्ड आहे. कारण वर्ग शिक्षिका कोणीही असो, बाकी शिक्षक कोणी असो, माझी दोन्ही मुलं खऱ्या अर्थानं जर शिकतात तर ते फक्त आणि फक्त त्यांच्या आईकडून शिकतात. कारण ती त्यांची अल्टिमेट शिक्षिका. म्हणजे सायन्स, मॅथ्स, इंग्लिश लँग्वेज हे सगळे विषय, माझी मोठी मुलगी तर हुशार आहे बऱ्यापैकी, तर तिचं ते जे काही डेव्हलप झालेलं सगळं नॉलेज आणि स्किल या विषयांमधलं आहे हे केवळ आणि केवळ नेहानं. नेहानं काढलेला पहिला वाईल्ड लाईफ फोटो वाघाचा, टायगर, मला आठवतं ती ताडोबाला गेली होती आणि तिथं तिनं मटकासूर नावाचा जिथला सगळ्यात मोठा आणि फेमस वाघ आहे त्याचा फोटो काढला होता. आणि त्या स्ट्रिपमध्ये इफ आय एम नॉट रॉंग तिने छोटी तारा नावाची जी वाघीण आहे तिला 2 पिल्लं झाली होती, 2 मेल वाघ तिला झाले होते. त्यांना त्यांचे फोटोज तिने दोघांचे एकत्र, त्या भावांचे काढले होते आणि त्यांना ती खूप फॉलो, म्हणजे नंतर सुद्धा मी एकदा परत ताडोबाला गेलो तेव्हाही तिने त्या दोघांचे फोटो काढले होते. इनफॅक्ट त्यातला एकाचा नंतर मृत्यू झाला तेव्हाही नेहा खूप हळहळली होती. तिचं अल्टिमेट प्रेम किंवा अल्टिमेट कॅप्चर्स ज्याला म्हणू, बेस्ट कॅप्चर्स हे वाघाचे आहेत. मी उत्तम स्वयंपाक करतो असं ज्यांनी कोणी तुम्हाला सांगितलं असेल त्यांनी तुम्हाला हेही सांगितलं असेल की अंबानी माझ्याचकडनं कर्ज घेऊन त्यामुळे ह्याच्या इतकी मोठी अफवा मी माझ्या आयुष्यात नाही. मला काही स्वयंपाकाची रेसिपी म्हणजे ते हे करतात, मग त्यात ते हे घालतात
आणि मग ते असं 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 करून ते उकडून खायचं असतं. आपण एवढीच मला रेसिपी माहिती आहे मोदकाची. मल्याळम मध्ये आय लव्ह यू. ज्ञान 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 निन्ने लवला काय स्नेहम स्नेहम काहीतरी स्नेहम ज्ञान निन्ने स्नेहक्युम काय वाटतं? काही क्यूम लावून एकलं. कारण माझं मल्याळम म्हणजे ओरू मिनिटम इथे माझं told you. म्हणजे 1 मिनिट पण त्याच्या पुढे बोलल्यावर काय? असं वाटतं. ज्ञान इज राईट. ज्ञान निन्ने स्नेहम स्नेहिक्युम. बरं. प्रेमम. रोहित शर्मा म्हणे कधी जिंकत नाही टॉस. रोहित शर्मा म्हणे कधी जिंकत नाही टॉस. आमच्या घरात मात्र नेहा इज द बॉस. तोच त्याला असतो. हसवायलंय ह्यावर. आता 18 वर्षांच्या ओळखीत किस्से सांगण्यासारखे खूप आहेत. आणि या संसारात म्हणजे आम्ही इतकं एकत्र अप्स अँड डाऊन्स लाईफमध्ये पाहिलेत. मला एक मात्र नेहाचं सगळ्यात जे विशेष वाटतं हे मी माझ्या कुठल्या इतर मित्रांमध्ये मैत्रिणीमध्येही पाहिलेलं नाही किंवा माझ्या इतर कुठल्या नातेवाईकातही पाहिलेलं नाही. आपण जर रस्त्याने चाललेलो असू आणि नेहाला जर रस्त्यावर काहीही चुकीचं किंवा संशयास्पद घडताना दिसलं, शी इज वन ऑफ दोज पर्सन्स जी ताबडतोब तिथनं पोलिसांना फोन करून त्याचा फॉलोअप घेऊन त्याचा पाठपुरावा करते. आणि ते करायला ती घाबरत नाही अजिबात. किंवा अगदी म्हणजे मला आठवतं आता रिसेंट किस्सा असा आहे एकदा की आम्ही येत होतो कुठून तरी आणि आम्ही चालत चालत आमच्या बिल्डिंगच्या समोरूनच आलो आणि आम्ही एका मॅनहोलवरनं पास झालो आणि नेहा म्हणलं थांब एक मिनिट परत चल म्हणून आम्ही परत गेलो तर त्या मॅनहोलच्या आतमध्ये एक मांजरीचं पिल्लू पडलं होतं. मला तर ते कळलं पण नाही आणि ते मॅनहोलवरून बंद होतं. म्हणजे हा प्रश्न पडला होता मोठा की हे मांजरीचं पिल्लू आत गेलं कसं. तर माझं असं झालं एक हळहळच झाली की अरे अरे मी आता हे मांजरीचं पिल्लू आत अडकलंय पडलंय. पण नेहाने ते मॅनहोल उघडायला लावून तिथनं एका माणसाला कुठलं तरी पकडून ते पिल्लू बाहेर काढून ती त्याला वेटकडे घेऊन गेली. आय थिंक ते पिल्लू दगावलं पण तिने ते केलं. आता असंच रिसेंटली तिने पोपटाची 2 पिल्लं रेस्क्यू केली होती आमच्याच बिल्डिंगच्या एका 5व्या मजल्याच्या पॅरापेटवरनं आणि त्यांना तिने 2 दिवस घरी ठेवून त्यांचा बेसिक इलाज करून मग त्यांना एक NGO तिने शोधून काढली. मग त्यांच्या हवाले तिला केलं आणि आम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी एक चांगली त्यांनी हे दिली होती की त्यांनी ते 2ही पोपट रिलीज केले वाईल्डमध्ये. हे प्राण्यांबद्दल झालं. पण मला एकदा आठवतंय एक कपल आणि एक लहान मुलाला घेऊन संशयास्पदरित्या आम्ही ठाण्याला राहायचो तेव्हा असे फिरत होते आणि लोकांकडे काहीतरी मागत होते आणि तेव्हा पाऊस पडायला लागला आणि नेहा म्हणाली की हे म्हणजे माझं जर बाळ असेल आणि जर पाऊस पडत तर हे ज्या पद्धतीने त्या बाळाला हँडल करतात मला वाटत नाही त्यांचं बाळ आहे. आणि तिने ताबडतोब तिथनं पोलिसांना 100 नंबरवर फोन करून त्यांचा पाठपुरावा करून. सो ही क्वालिटी आहे ना मी आयुष्यात म्हणजे एक नेहा सोडली तर नॉर्मली आपलं असं काय होतं की अनलेस अंटिल काहीतरी फार मोठं काहीतरी झालं आपण असं म्हणतो जाऊ दे असेल काहीतरी आपण आपल्या कामाला पुढे जातो. पण नेहाचं तसं नाही. ह्या बाबतीत हॅट्स ऑफ आहे. मी अल्टिमेटली तिच्या बाबतीत इतकंच सांगेन की खूप विषयांमध्ये खूप जास्त गती असलेली खूप जास्त पोटेन्शियल असलेली व्यक्ती एक हुशार व्यक्ती मला माझी पत्नी म्हणून मिळाली. म्हणजे तिला काही येत नाही असं नाही आहे पण ॲट द सेम टाइम आपल्याला फार येतं ह्याचा बडेजाव ती कधीच कुठेच मिळवत नाही. ती उत्तम स्वयंपाक करते, ती उत्तम फोटो काढते, ती उत्तम चित्र काढते, ती उत्तम लिहू पण शकते जर तिने ठरवलं तर. कारण तिने लिहिलेल्या काही गोष्टी मी वाचलेल्या पण आहेत. ती अप्रतिम गाडी चालवते. म्हणजे जे बायकांबद्दल जे म्हणतात की बायकांना गाड्या चालवता येत नाहीत, नेहा इज अ फॅन्टॅस्टिक ड्रायव्हर. म्हणजे मला जर उद्या माझा जीव कोणाच्याही हातात तू तर चालव गाडी आणि मी निवांत झोपतो तर दॅट इज नेहा इज वन ऑफ दोज पर्सन्स. आणि नेहा दोन्ही हाताने लिहू शकते. ती राईट हँडनी पण लिहिते आणि ते तितकंच चांगलं लेफ्ट हँडनी पण लिहिते. यू कॅनॉट मेक आउट हे राईट हँडनी लिहिले की लेफ्ट हँडनी लिहिले. सो असे अनेक गुण आहेत तिचे. म्हणजे हे आता मी खूप वरवरचे सगळे गुण सांगतोय.
आणि आय थिंक वी मेक अ गुड टीम, कारण तिला खूप गोष्टी येतात आणि मला काहीच येत नाही. सो मी हे एक्सेप्ट करून चालतो बरेचदा की यू आर द बॉस. तू किती ही सो प्राऊड ऑफ यू, Yeah, म्हणजे he is. कळतंच त्याच्यातून. That is true. चिन्मयचा बाईट बघितल्यानंतर अजून एक गोष्ट मला माझ्या मनातली तुला विचारायची की ऑफकोर्स फिमेल अटेन्शन इन्सेन मिळत असेल त्याला, तर हो. ते कसं डील करतेस तू? हा प्रश्न महत्वाचा राहून गेलाय. आधी ना मला एवढा असं जेलसी, राग असं जेव्हा टिपिकल आपण गर्लफ्रेंड झोनमध्ये असतो तेव्हा असं व्हायचं, आणि आता मजा येते मला. की रे मी आहे, मी आहे. की घर पे यही आएगा वो, रुको. पण तुमचा फ्रेंड सर्कल जो आहे तो आय गेस लिमिटेड आहे, पण खूप घट्ट हो, मित्रमैत्रिणी हो, आहेत. हो. आणि त्यांचा काही त्याच्यामध्ये हातभार आहे तुमच्या रिलेशनला अजून फ्लरिश करण्यामध्ये? किंवा सो चिन्मय आणि मी ना आम्ही खूप प्रायव्हेट आहोत, ॲज इन खूप छोटं सोशल सर्कल आहे. आणि चिन्मय आणि मी आम्ही व्हेरी वोवन इन रुटीन पीपल. आम्ही त्याच गोष्टी करतो. म्हणजे आमची रेस्टॉरंट्स तीच असतात, त्या रेस्टॉरंट्समध्ये गेल्यावर ती ऑर्डर तीच असते. सो दॅट सॉर्ट ऑफ, सो वी लाईक टू मीट द सेम सेट ऑफ पीपल. तर ते पण सगळे ॲक्टर्स आणि आर्टिस्टच आहेत. सो तेही एक काय म्हणतो, इट हेल्प्स की एखादी नवीन आयडिया सुचत असेल किंवा काय, टू बाउन्स इट ऑफ विथ देम, टू गेट देअर फीडबॅक. येस. आणि जनरली म्हणजे एक अवे फ्रॉम होम फॅमिली, यू नो की 3 AM फ्रेंड्स आहेत, कधी त्यांना फोन करा, दे गोण बी देअर फॉर यू. सो दॅट्स अ बिग सपोर्ट. सो अशाच एका सपोर्टिव्ह फ्रेंडचा बाईटही बघूयात, काय म्हणायचंय बघूयात. हाय, मी क्षितिजो. नेहा माझी खूप प्रेमाची, लाडाची, भांडणाची, हट्टाची मैत्रीण आहे आणि तिच्याबद्दल खूप आहे माझ्याकडे खरं तर बोलण्यासारखं. पण एवढं नक्की सांगते की ती एक खूप चांगली मैत्रीण आहे, एक खूप चांगली माणूस आहे आणि खूप चांगली क्रिटिक आहे. मला तिचं नेहमी ह्याच्यासाठी कौतुक वाटतं की फक्त आम्ही मित्र आहोत किंवा चिन्मय तिचा नवरा आहे म्हणून ती फक्त गोडगोड आणि छान छान असं बोलत नाही, तिची खरी मतं ती सांगते. त्यामुळे आमच्या आयुष्यात तर आम्ही शी इज वन ऑफ दोज फ्यू पीपल ज्यांना आम्ही पहिली स्क्रिप्ट ऐकवतो, कारण आम्हाला ऑनेस्ट मतं मिळतात तिच्याकडनं आणि तेच चिन्मयलाही मिळतं तिच्याकडनं, आय एम शुअर. कारण ती फार परखड मतं देणारी मुलगी आहे आणि घर फार सुंदर सांभाळते आणि खूप काय काय करत असते. ती पेंटिंग खूप छान करते. ती तेवढं वरचेवर ते करत नाही, ही कंप्लेंट आहेच माझी. पण मुलांना उत्तम सांभाळते, माणसं उत्तम सांभाळते, तिच्या आजूबाजूची, तिच्या प्रेमाची. म्हणजे फक्त मित्रमैत्रिणी नाही, पण घरचे पण, चिन्मयचे मित्रमंडळ पण. तर अशी सर्व गुण संपन्न आहे आमची मैत्रीण. तिच्याबद्दल कंप्लेंट्स खूप आहेत, मला तिच्याशी भांडायला भयंकर आवडतं आणि तो तिचा थोडा प्रॉब्लेम पण आहे. थोडं आम्ही सारख्या आहोत की पटकन फिल्टर नाहीये तिला, जे इथे येतं ते ती बोलून मोकळी होते आणि त्यामुळे अनेक वेळेला माझ्यासारखी काही माणसं दुखावतातही. पण ठीक आहे. नेहा, मी सगळं तुझ्याबद्दल आत्ताच्या व्हिडिओत चांगलं बोललेली आहे, याबद्दल तू मला एक पार्टी द्यायची आहेस. आणि बाकी तिच्याबद्दल जे वाईट आहे, फार नाही पण आहे थोडं बहुत, ते मी तुम्हाला नंतर सांगेन. तू आणि क्षिती खूप सिमिलर आहात, म्हणजे म्हणून तुमचं पटत असेल. म्हणजे यू आर लाईक सेम, डोक्यात जे आहे, मनात जे आहे ते डायरेक्ट जिभेवर येतं. म्हणजे माझे चिन्मयचं फ्रेंड सर्कल ते आय अडॉप्टेड ॲज माय फ्रेंड्स. पण त्याच्या सगळ्या फ्रेंड्समध्ये क्षिती आणि चिन्मयचा अजून एक मित्र आहे सुनील भोसले. हे दोघे माझे सगळ्यात घट्ट फ्रेंड. मलाही माहिती नाही क्षितीने हे सगळं करून ठेवलं. मी आत्ता इथे बसून तिला मेसेज केला, अगं मी इकडे एका ठिकाणी आले तरी बोलत नाही काय ती मला. पण मजा आली, हे सगळे बाईट्स बघून मजा आली. चिन्मयने तर खूप केवढं काय काय सांगितलं. या दोघं बाईट्स मधून आम्हाला अजून काही गोष्टी कळल्या की तू पेंटिंग करतेस, तू खरं तर दोन्ही हाताने लिहिल्याचं प्रात्यक्षिक पाहिजे इथे. त्याने ते एवढं काय मी असं छान असं, पण म्हणजे आय कीप प्रॅक्टिसिंग. मला ते खूप, कारण मला काय वाटतं की म्हणजे थोडंसं थोडं विषयांतर, पण आय मस्ट बी अ बॉर्न लेफ्टी. ते मला असं वाटतं कुठेतरी शाळेत ते करेक्ट करून असं झालं असावं. कारण मोस्ट ऑफ द थिंग्स आय डू विथ माय लेफ्ट हँड. सो मी शाळेच्या क्रिकेट टीम मध्ये होते, तर आय वॉज अ लेफ्ट हँडेड, सो लेफ्ट हँडेड बॅटर. अँड देन
सो माय लेफ्ट हँड इज अ डॉमिनंट हँड. सो ते लाईक मी पेटी वाजवते थोडीफार, कारण माझे बाबा वाजवतात, तर त्यांच्याकडनं थोडं शिकून ती मी डाव्या हातानेच वाजवते. तर ते आपण लहान असताना शाळेत डाव्या हाताने जर तू वाजवत असशील तर नक्कीच तू बॉल, कारण शाळेत ना असं असायचं बघ की डावरं नको, डावा करेक्ट करायचं. मला असं वाटतं कधीतरी ते झालं असावं किंडरगार्टन वगैरे मध्ये. पण आपल्याकडे ती अंधश्रद्धा आहे की डाव म्हणजे हे अशुभ आहे, डावरे असणं. सो ते काय आता नाहीये. मला तर भयंकर इच्छा होती, मी म्हणजे सेम लेफ्टी काहीतरी असे खूप कमाल असतात असं वाटतं मला. सो आता एक मोठा सेगमेंट आहे, महत्वाचा सेगमेंट आहे, तो म्हणजे रॅपिड फायर. ओके. रॅपिड म्हणजे काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरं हवी आहेत. सुरू करूयात. येस. तुला आवडलेली चिन्मयची आवडती भूमिका? चिन्मयने एक नाटक केलेलं, सुखांशी भांडतो आम्ही. त्याच्यात त्याचं कॅरेक्टरचं नाव होतं सदाशिव विठ्ठल नाशिककर. हो, दॅट्स माय चिन्मयचं सगळ्यात माझं आवडतं. तेव्हा तुमचं लग्न झालं होतं ना? हो हो, इरा जहांगीरही होता बहुतेक. हो, जहांगीर होता. हो. ओके. हे जरा ट्रिकी आहे, पण बेस्ट फ्रेंड कोण आहे, क्षितिजो का हेमंत ढोमे? अरे बापरे, असं आलंय. चिती. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी का प्रोड्युसर म्हणून तुला काय? वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. प्रोड्युसर तर आत्ता सुरू झालंय, त्यामुळे त्याच्यात अजून तुला आवड निर्माण होईलच. चिन्मय ॲज अ रायटर, डिरेक्टर का ऍक्टर? चिन्मय ॲज अ रायटर. और हजबंड मी ऍड करते याच्यात. चिन्मय ॲज अ रायटर. हो. आय इट्स क्रेझी फॅन चिन्मय ॲज अ रायटर. त्या मुलाच्या पेन काय जे काय तो वापरतो लॅपटॉप, त्याच्यात सरस्वती आहे. सरस्वती इज हॅपी विथ हिम. टच वुड. चिन्मय ॲज अ रायटर. सो आम्हाला खूप छान काय काय तू सांगितलंयस तुझ्याबद्दल, चिन्मयबद्दल, तुमच्या नात्याबद्दल, फॅमिलीबद्दल. एक जरा डाऊन द मेमरी लेन असा एक झोन आहे. काही फोटोज आहेत ते बघूयात आणि प्रयत्न कर की ते कधीचे तुला आठवतात का, किंवा तो मोमेंट काय होता? दिस इज आमचं पार्ल्याच्या घरातला फोटो आहे. दिस इज अ मल्याळी होम. दिस इज मल्याळी होम. दिस इज माय होम. ग्रेट. अरे बापरे, हा कुठून काय काढलं? हा ना, मी असं एक आयुष्यातले 1.5-2 वर्ष आय वॉज इन टू ऍक्टिंग. सो माझ्यावरती एवढं भूत सवार होतं. तेव्हाच आहे हा फोटो. याच्याबद्दल बोलायचं आपण. हा, दिस इज माय दुसरा वाढदिवस. आई आणि मी आणि दुसरा वाढदिवस आहे माझा. डोंबिवलीचं घर आहे आमचं. हे आम्ही तेव्हा डोंबिवलीत राहायचो. आपल्या डोंबिवली. तुझे बाबा आणि माझे बाबा मित्र आहेत आपल्याला माहिती नसेल तर. सो आता हे ऍक्टिंगचं काय, ही एक अजून एक बाजू आहे. प्लीज ते काहीतरी सांग त्याच्याबद्दल. आम्ही ना तेव्हा गुजरातवरनं जस्ट रिसेंटली आलो होतो आणि माझं मराठी तेव्हा इतकं छान नव्हतं. म्हणजे आताही काय फार मला असं ओघवतं बोलता येतं असं नाही, पण गुजरातमध्ये काय होतं, मराठी बोलायला फक्त घरात आम्ही 4 जण, बाकी बाहेर काहीच, म्हणजे वी कुड नॉट स्पीक मराठी एनिवे. आणि मी आले, आई बाबा नाटकातले माझे. सो आईबाबांची भेट थिएटर ग्रुपमधनं झाली. सो माझ्या आईला राज्य नाट्य स्पर्धेचं बेस्ट ॲक्ट्रेसचं अवॉर्ड सुद्धा होतं, आय थिंक 80s मध्ये कधीतरी. सो माय बाबा यूज टू राईट अँड डिरेक्ट. सो त्यांच्या त्या तालमी वगैरे लहानपणी आम्ही खूप बघितलेल्या आहेत नाटकाच्या. तर ते थोडंसं होतं की आपण, आणि देन आय केम हिअर, आय गॉट अ फोटोशूट डन अँड मग ऑडिशन्स द्यायचे. ॲड्सची. मग मी एक ना ETV उर्दूवरची एक सिरियल पण केलेली, जी मी मध्येच सोडली कारण मला ते आय कुडंट हँडल द हेक्टिक स्केड्यूल. पण शाबाज खान वॉज देअर इन दॅट सिरियल अँड आय यूज्ड टू बी द वॅम्प. पण मग तू आता नाही कधी विचार करत, परत आता तर तुला जास्त ऍक्सेसिबल आहे, पण ते आता इतकं सगळं तो बाकीचा पसारा वाढलाय की ते एवढं, आणि इट्स अ व्हेरी डिमांडिंग प्रोफेशन. पण मी काय म्हणते, चल डेली सोप किंवा हे सगळं हेक्टिक आहे मी समजू शकते. तर तू नाटकाची प्रोड्युसर आहेस, तर नाटक तर तू करूच शकतेस. मी चिन्मयकडे खूप स्ट्रगल करते या बाबतीत. चिन्मयकडे अनेक वर्ष माझं हे स्ट्रगल झालं. मी आणि माझी मुलगी दोघी स्ट्रगल. आमच्यासाठी बघ ना, काहीतरी कर ना. होईल होईल, तेही होईल आता. आणि मग त्याच्या वेळेस आपण चिन्मयचा इंटरव्ह्यू घेऊ की नेहाच्या बिहाइंड द सक्सेसचं काय कसं आहे.
थँक्यू इथे आल्याबद्दल. पण जायच्या आधी एक जाणून घ्यायचं आहे की हा जो आमचा शो आहे बिहाइंड द सक्सेस, सो त्याची कॉन्सेप्ट तुला कशी वाटली, काय वाटलं इथे येऊन? मला ते खूप आवडली कॉन्सेप्ट. मी ते सगळे त्यांचा फोन आल्यावरती एपिसोड्स पण बघून काढले आणि मला एक खूप आवडलं की यू टेक द मेडन नेमने ॲड्रेस करता. कारण कितीतरी जणी विसरल्यात ते नाव. प्रत्येक जण ते नाव कंटिन्यू नाही करत. करेक्ट. आणि टू हिअर हर स्टोरी, कारण की ॲज अ बिंग अ होम मेकर आय थिंक इज द टफेस्ट जॉब ऑफ ऑल. आणि इट्स नॉट इझी. म्हणजे ते एका बाईकडनं ते अपेक्षित असतं की इफ युअर हजबंड इज फेमस यू विल बास्क इन हिज ग्लोरी ऑटोमॅटिकली. पण ते तितकंसं सोपं नाही आहे. अंडरस्टँडिंग दॅट आय विल ऑलवेज हॅव टू स्टँड बिहाइंड अँड सपोर्ट, and only I and him know how this support is important. And the world will not see that. The world will only see that she's standing behind. To accept that defeat nahi manta yenar, but a back foot so gracefully. And I think bringing up children is one of the most difficult and important job. And most beautiful job. And it's an important job. म्हणजे मला ना असं त्या सगळ्या मी फक्त घर सांभाळते असं बोलतात ना, मला त्यांचा खूप राग येतो की तुम्ही मुलं वाढवताय, यू आर शेपिंग द नेक्स्ट जनरेशन. तुम्ही सिग्नलवरती म्हणजे सिग्नल पाळणारे की मोडणारे वाढवताय, तर तुमच्या हातात खूप मोठी जिम्मेदारी आहे. तर दॅट्स द व्हेरी. आणि आय एम सो हॅपी आणि प्राऊड टू हिअर की तुला हे करायला, ऑफकोर्स तू त्याच्याबरोबर अजून 4 गोष्टी करतेस, पण हे करणं पण इतकं महत्वाचं आणि मोठं आहे हे तू अनअपॉलॉजेटिकली मान्य करतेस. आणि आय एम सो हॅपी अबाउट इट. ते बघून मला छान वाटतंय. सो थँक्यू परत एकदा. तर त्याच्यासाठी आम्हाला एक छोटंसं गिफ्ट द्यायचं. आमचे काही गिफ्टिंग पार्टनर्स आहेत, त्याच्याकडून छोटीशी भेट. थँक्यू. सो दिस इज रुईसा बाय राधिका. थँक्यू. बघू शकतेस उघडून. आय एम शुअर तुला आवडेल. Oh wow, I like such तुझा झोन आहे. Yeah, I'm wearing something like that already. Something. Oh wow, beautiful. Beautiful. And the next is कोकणातला ब्रँड आहे हा बायग्या नावाचा. सो काही इंटरेस्टिंग प्रोडक्ट्स आहेत त्यांचे, तू बघू शकतेस. Can I open it now? Yes, yes, sure. सो हे ना मालवणी म्हणी आहेत सगळ्या, त्याचं कॅलेंडर आहे. Oh wow. Interesting. It is so unique. Oh. We have this Mayrasa, एक परफ्यूम ब्रँड आहे. ज्यांनी हे गिफ्ट तुझ्यासाठी. Thank you. I'm going to open this also and see now since I'm opening everything. तू हे बघ, काही ना काहीतरी हे घरी आज हे चिन्मयसाठी नेलंय, हे मुलांसाठी नेलंय असं म्हणून खुश करू शकतेस. आज आई शूट वरून आली आहे. Wow. आपली सोशल वाहिनी बिहाइंड द सक्सेसच्या टीम कडून एक छोटीशी भेट आहे. अरे काय बॅग फुल ऑफ गुडीज. Oh, I love her. Exactly. Who doesn't? So this is you. आम्हाला इथे येणाऱ्या ज्या कर्तबगार स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी ही खास भेट. Thank you. This is lovely. Thank you so much. I hope you had a great time. Yes. आम्हाला तर खूप मजा आली. Thank you for inviting me. सोनिया, thank you so much इथे आलीस. छान गप्पा मारल्यास आणि तुझी इन्स्पायरिंग स्टोरी सगळ्यांपर्यंत पोहोचली. Thank you so much for having me. कसा वाटला आजचा एपिसोड? एकदम बिनधास्त बेधडक ना, कारण मैत्रीणच तशी होती. तर अशा अनेक वेगवेगळ्या मैत्रिणी तुम्हाला आमच्या पुढच्या एपिसोड्समध्ये भेटणार आहेत. पण त्यासाठी काय करायचंय? आसोवाचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचंय. हे सगळे व्हिडिओज बघायचे, लाईक करायचे, शेअर करायचे आणि आमचं फेसबुक पेज आहे आसोवाचं, त्यालाही फॉलो करायचं. आणि हो, कमेंटमध्ये नक्की लिहा की पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला अशा कोणाकोणाला भेटायला आवडेल. आम्ही प्रयत्न करू की ते त्या एपिसोडमध्ये असतील. तो बघत राहा आसो. आपली सोशल वाहिनी.